सर्व कर्माणि मनसा संन्यस्तास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. आपण हे बघितलं की हा जो ज्ञानी आहे तो कसा राहतो, न सर्व कर्माणी मनसा संन्यस्य, सगळ्या कर्मांचा मनापासून त्याग करतो आणि काय करतो, आस्ते सुखम वशी राहतो. कुठे कुठे राहतो म्हणे असा, तर ह्या नवदार रूपी, नवदार असलेल्या पुरीमध्ये. नवद्वारे पुरे देही, हा देह हे शरीर म्हणजे नवदार असलेलं एक नगरी आहे आणि त्याच्यात तो राहतो. आणि कसा राहतो, सुखम वशी, सुखाने राहतो. आणि काय करतो तर म्हणे काही करत नाही. न कुर्वन, आणि काही करायला लावतो का, दुसऱ्यांकडनं करवून घेतो का, तर म्हणे तसं नाही. न कारयन, न तो काही करतही नाही आणि कोणाला काही करायला लावत नाही, असा सुखाने राहतो. आत्मस्वरूपात राहतो तो, म्हणून त्याला काय करायचंच नाही राहत. का नाही करायचं राहत, जो करणारा जो आहे तोच उरत नाही ना, करताच नाहीये तर कर्म करता नसताना कर्म होईल का, नाही. मग तसंच इथे पण म्हणे त्याने काय केलंय, फलासक्ती पूर्णतः त्यागली आहे. निष्काम कर्मयोगी असा आहे ना, सगळं कर्म करतो परंतु कर्माचा मी करता आहे असा तो अभिमान ठेवत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी असा अभिमान नसतो, तो कर्माचा त्याग करतो. जिकडे तिकडे सगळीकडे ते काय करतो, ब्रह्मज्ञानच नांदत असतो, तो त्या स्वरूपात असतो. आणि म्हणून ह्या पुरीमध्ये आरामशीर राहतो. आणि मग असं सांगितलं की आता बघा पुढे सांगितलं, हे हा आरामशीर राहतो. मग कर्म, कर्मफळ, कर्मफळाचा संयोग करता हे कोणाचं, मग हा आत्मस्वरूपात राहतो. इथं म्हटलंय हा ईश्वर आहे ना. कसा आहे ईश्वर म्हणण्याविषयी तर परमात्म्याचं स्वरूप सांगतायत. इथं काय सांगतायत, संबंध रहित संबंध कसा आहे, कसा काय संबंध या कर्माचा. खरं तर हे सगळं झालं कुठून, हे जगत कुठून आलं, कसं झालं, कोण आहे याचा करताना. तर इथे पण असं म्हटलंय की हा संबंध रहित संबंध सांगितलाय. हा काय आहे की परमात्म्याचं कसं वर्णन केलेलं आहे ह्या श्लोकामध्ये, परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. आणि कसं म्हणतात ते, न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. हा जो आहे ना प्रभू, आता हा लोकस्य सृजति म्हणजे परमेश्वराने विश्वाची निर्मिती केली, परत त्याच्यातले व्यवहार आणि त्यांना प्राप्त होणारे कर्मफळ ह्यांची जोड उत्पन्न कोण करत नाही, परमेश्वर नाही करत. पण या सर्व गोष्टी करण्यासाठी काय व्हावं लागतं, तर प्रकृतीने होतं. म्हणून स्वभावस्तु प्रवर्तते सांगितलं बरं का, स्वभावस्तु प्रवर्तते. आपण काल बघितलं की जसं इलेक्ट्रिसिटी हवा नाहीये, इलेक्ट्रिसिटी लाईट नाहीये, पण इलेक्ट्रिसिटीच्या अस्तित्वामुळे ट्यूब मधनं लाईट मिळेल, फॅन मधनं हवा मिळेल. तसंच हे जीव आहे ना, हा जीव वेगळा आहे. हा परमात्मा स्वरूप झाल्यानंतर तिथे काय होतं म्हणे, तो परमात्मा कसा आहे, सगळ्यांच्या पलीकडचा आहे. त्याला काही कर्तृत्व पण नाहीये, कर्म पण नाहीये हे. आणि हे जे काय कर्म आणि न कर्तृत्व न कर्म आणि लोकस्य सृजति प्रभु, त्याला परमेश्वराला नाहीये. हे कर्म, कर्माचं फळ, कर्मफळाचा संयोग, हे सगळं आहे ना, हे जीव आहे. जीवाने जीव करतो. पण ते कशामुळे, म्हणजे खरं तर हे परमेश्वरच आहे सगळीकडे व्यक्त झालेलं, पण ते कुणामुळे, स्वभावस्तु प्रवर्तते म्हणजे काय, प्रकृतीमुळे. प्रकृतीमुळे. म्हणून जैसा का सर्वेश्वरो पाहिजे तव निर्व्यापारो परितोची रुची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे. उदास वृत्तीचा योग निद्रा जरी न मोडे अकर्तेपणा सळून पडे, तरी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. अशा तऱ्हेने तर म्हटलं, ज्याप्रमाणे
हा जो आहे ना तो सर्वेश्वर तत्वता क्रियाशून्य आहे, परमात्मा काहीच करत नाही, पण तो क्रियाशून्य असताना देखील विश्वाची रचना करते असं दिसून येतं. मग कशी करतं? आणि या त्रैलोक्याचा निर्माता असं म्हटलं जातं त्याला. तर असं म्हणावं तर कोणत्याही कर्माने तो लिप्त होत नाही, त्याला निर्माता म्हटलं तर. हा, कारण त्याची उदान तो जे सगळं चालू असताना, हे जगत रचना झालेली असताना सुद्धा हा ती मात्रही उदास म्हणजे कशात आलेला नाहीये, कशामध्ये लिप्त झालेला नाही, अगदी उदासीन आहे. मग याची जी सहज स्थिती ती मोडत नाही, अकर्तेपणाला त्याच्या उणीव येत नाही, म्हणजे अकर्ताच राहतो तो, तरी पण पंचमहाभूतांचा चांगला समुदाय निर्माण करतो. असं कसं? तो तर अलिप्त असतो, पण कशामुळे? तर जगातील प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो ईश्वर रूपाने आहे, परंतु तो केव्हाही कोणत्याही प्रकारच्या अभिलाषा धरत नाही. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल त्याला काही माहित नसतं. हे परमात्म्याचं स्वरूप सांगितलंय. हा परमात्मा कसा आहे हेच सांगितलंय. तर म्हणजे आणि हा जो जाणतो असं तऱ्हेने 9 दारामध्ये राहणारा, पुरीमध्ये राहणारा, पुरीत शयन करणारा, हा परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. ईश्वर कधी म्हटलंय की तो ते परमात्म तत्व ह्या मायेशी काय होतं, संयोग पावतो, त्यावेळेस ही सगळी रचना दिसते. आणि तरी सुद्धा तो सुद्धा ईश्वर पण काही तयार करत नाही, तो फक्त त्याच्या दृष्टीने कर्मफळ देणारा म्हणून कर्मफलदाता होतो. हे इथं सांगितलं. संबंधरहित संबंध आहे हा. म्हणजे हे जगत आहे, ह्या कर्म करणारे जीव आहेत, हे सगळे कसे, तर ह्यांचा आणि परमेश्वराचा कसा संबंधरहित संबंध आहे त्यांच्याशी, त्या परमेश्वराशिवाय काहीच होऊ शकत नाही. असं इथं सांगितलं. त्या परमेश्वराशिवाय काहीही होऊ शकत नाही, म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व महत्वाचं आहे. आणि मग त्याचं अस्तित्व मात्र आहे, तो काही करत नाही, तो काहीच होत पण नाही, अशा तऱ्हेने सांगितलं. आणि मग आता पुढे सांगतात बघा, त्याला काय पाप बीप लागतं का? तर ते पण नाही लागत. नाही नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः न आदत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. म्हणजे आता इथे न आदत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेन आवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. आता इथे नाही का सांगितलं की म्हणे हे जो व्यापक परमात्मा आहे ना, त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. न आदत्ते कस्यचित् पापम न च एव सुकृतम मग पुण्य लागतं का? तर म्हणे तसं पण नाही लागत. त्याला परमात्म्याला कोणत्याही प्रकारचं पाप, त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं पुण्य पण लागत नाही किंवा तो घेत नाही. अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असतं, म्हणे अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतव. आणि या अज्ञानामुळे, ज्ञान झाकलेलं असल्यामुळे त्या जीव आहे ना, ईश्वराच्या वास्तव स्वरूपाविषयी काय होतो, मोहित होतो. जंतव म्हटले, जंतव म्हणजे प्राणी, जंतू, किडा, किडा या जनता रूपी मध्ये म्हणजे ह्या जनता म्हणजे पिंजऱ्यात राहणारा जंतू. पिंजऱ्यात म्हणजे शरीररूपी याच्यात राहणारा. आता याच्यामध्ये इथं म्हटलं आहे की हे अज्ञान आहे ना, अज्ञान, त्या अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असं सांगितलं. अज्ञानाने ज्ञान कसं काय झाकलेलं आहे? आता बघा इथे ना, त्याला काही लागतं का पुण्य आणि पाप? नाही, तो परमात्मा अलिप्तच राहतो. परमेश्वराला काय, तो कधी पापाचा भागी होत नाही. जसं सूर्य आहे, त्या सूर्याच्या प्रकाशात सगळे व्यवहार करत आहेत, आणि सूर्याच्याच प्रकाशात एखाद्याला फसवलं किंवा खून केला, तर त्याचं जे पाप आहे त्याच्या कर्माचं, ते त्या सूर्याला लागेल का? त्याच्या प्रकाशात होत आहे. किंवा एखाद्याने खूप चांगलं काम केलं की त्याने कोणाचा जीव वाचवला, कोणाला जीवदान दिलं, मदत केली, त्याच्याने त्याला पुण्य होईल का सूर्याला? तो नाही म्हणे, त्याच्याने नाही होणार, तो फक्त प्रकाशक आहे. थोडक्यात हे परमात्म्याचं स्वरूप कसं आहे सांगतायत, कारण इथं हा जो ज्ञानी आहे तर परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो ना, मग परमात्मा कसा आहे?
म्हणून सांगतायत की इथे न दत्ते कस्यचित पाप न च एव सुकृतम विभू, त्याला कुठले पाप लागत नाही आणि त्याला कुठले पुण्य पण होत नाही. आणि ज्ञान हे अज्ञानाने आवृत्त झालेलं असल्यामुळे हे जे जीव आहे ना, जीव ईश्वराला त्याला परमात्म्याचं स्वरूप तो जाणत नाही, त्याच्याबद्दल मोहित होतो असं म्हटलंय बरं का. आणि हे मग आतलं अज्ञान काय हो? हे बघा, जोपर्यंत अज्ञान आहे ना तोपर्यंतच कर्म करता. अज्ञान आहे म्हणून इच्छा आहे, इच्छा आहे म्हणून कर्म आहे, कर्म आहे म्हणून फळ आहे, फळ आहे म्हणून भोग आहे, परत कर्म आहे. अज्ञान म्हणजे काय? तर म्हणजे आपल्या स्वरूपाला न ओळखणं किंवा विपरीत बघणं, त्यालाच अज्ञान म्हटले. आता इथं म्हणताय की अज्ञानाने ज्ञान आवृत्त झालंय असं कसं होईल? अंधाराने प्रकाश आवृत्त झालाय असं कसं होईल? असं याच्यासाठी की समजा कधी कधी असं आपण बघतो की तिथे एकदम असा काळोख असतो, सूर्य इथं किरण पडत नाहीये, इथं असं अंधार असतं, काही काही जंगलांमध्ये आहे अजूनही, तिथे असं अंधार वातावरण असतं आणि लांबून कुठेतरी एखादी तिरीप येते, इतके घनदाट जंगल आहे तिथं. मग तिच्यामध्ये काय होतं की म्हणे ती थोडीशी लांब कुठेतरी अंधुकसा प्रकाश आहे, म्हणून काय झालं, अंधाराने प्रकाशाला झाकून टाकलं, तसंच अज्ञानाने ज्ञानाला झाकून टाकलं. हे जे अज्ञान म्हणजे चुकीचं समज, अज्ञान म्हणजे मी शरीर आहे, मी देह आहे असं मानणं. पण आहे का देह? नाही. मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी जीव आहे असं मानणं म्हणजेच अज्ञान आहे. या अज्ञानाने ज्ञानाला झाकून टाकलं. ज्ञान काय आहे? आपलं स्वरूप काय आहे? मी ते सच्चिदानंद स्वरूप आहे, मी ते आत्मस्वरूप आहे, ना की मरणशील आहे. अमर आत्मा आहे, मरणशील काया. हम्म आत्मा तर अमर आहे, पण आपण कसं समजतो मी मरणार आहे, मी आजारी पडलो, मी बारीक झालं, मी झाड झालो, मी असं झालं, सगळं सगळं असं होतं की नाही. मग आता हे जे ना हेच अज्ञान आहे. हे अज्ञानच काय करतं? मनुष्याला मोहित करत. मुह्यंती जंतवः. आणि मग प्राण्याच्या स्तरावरती राहतो ना. जंतू म्हटले, प्राणी म्हटले, ते जनावर म्हटले, जंतू म्हणजे जनावर. कारण आहार, निद्रा, भयमैथुनमच्या हे 4 गोष्टी प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये सारख्याच आहे. पण ज्यावेळेस तो विवेकशील होतो त्यावेळेस तो मनुष्याचं जीवन जगतो. आता इथं पण म्हटले हे ज्ञान आहे ना, ज्ञान म्हणजे आपली जी खरी समज आहे त्याला झाकून टाकलेले आहे अज्ञान. आणि मग अज्ञान कसं आहे हो? तर मग अज्ञानच ज्ञान होऊ शकतं का? तर म्हणे नाही. मग हे अज्ञान ज्ञानाचा अंश आहे का? किंवा ज्ञान ह्या अज्ञानाचा अंश आहे का? ज्ञान म्हणजे अज्ञानाचा अंश मात्र येतो असं पण नाही होऊ शकत. ज्ञान कसं काय अज्ञानाचा अंश होऊ शकेल? असं होऊ शकत नाही. हे अज्ञान म्हणजे आपल्याबद्दलची चुकीची समज, चुकीचं ज्ञान. हम्म अशा तऱ्हेने सांगितलं अज्ञान. आता इथे हे जे अज्ञान आहे ते कसं, आणि ज्ञान ह्याच्यात सुंदर सांगितलंय. हे जे ज्ञान आहे म्हणजे समजून घेणं, जसं आधीच्या ह्याच्यात त्या योग्याने समजलं की मी कोण आहे. या नवद्वारात राहून पण तो काही करत नाही, काही नाही, तो राहतो, करवत पण नाही आणि तो सुखाने राहतो, त्या परमात्मा स्वरूपामध्ये राहतो. तेच ज्ञान. एकदा का समजलं मी ते नाहीये, म्हणजे एखाद्या माणसाला भ्रम झाला, त्याने समजलं की मी अमुक अमुक आहे आणि त्याचं ते समजणं म्हणजे साज्ञान आहे. एका माणसाला वाटलं की तो उंदीर आहे, मग तो उंदीर सारखाच राहायला लागला, खाली खाली लपून बसायचा, हे करायचा, घाबरायचा मांजर आले की. त्याच्यावरती ट्रीटमेंट केली डॉक्टरनी, त्याला सांगितलं अरे तू तू काय उंदीर नाही, माणूस आहे म्हणे. मग माणूस आहे. मग असं पूर्ण झालं तर त्याला घरी पाठवलं. घरी जाताना तो म्हणे हो मी माणूस आहे. बाहेर गेला आणि मांजरीला बघितलं आणि परत पळत पळत आला आणि परत लपला. डॉक्टरांनी सांगितलं तुला सांगितलं होतं ना कोण आहे तू? माणूस आहे. हो म्हणे सांगितलं होतं, पण तिकडे बाहेर मांजरीला कुठे माहिती मी माणूस आहे.
म्हणजे समज काय आहे आता, मी उंदीर आहे. तसंच आपली आता समज काय, मी देह आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी जीव. पण आहे कोण? जसा तो माणूस आहे तसं आपण कोण आहे? ते सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि हेच आपलं स्वरूप आहे, हेच ज्ञान आहे. खरं तर ते प्राप्त कसं होतं? ते असतंच, प्राप्त करायची गरज नसते. फक्त जे आवरण पडले, अज्ञान झालं त्याला दूर करायचं असतं. मग ते ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, पाप पुण्य पण नाहीये बरं का ते. कारण पाप करणारा आणि पुण्य करणारा, पुण्याची भावना, पापाची भावना, पाप आणि पुण्य. आता इथे पाप आणि पुण्य, कर्माचं चांगलं कर्म केलं तर म्हणे पुण्य होतं, वाईट कर्म केलं तर पाप होतं. मग कर्म तर ही कशी आहे, व्यावहारिक सत्ता आहे. कर्म तर सगळेजण करत असतात. मग कर्म चांगलं वाईट असू शकतं. मग त्याचं फळ काय आहे? पाप आणि पुण्य. मग पाप आणि पुण्य प्रतिभातिक सत्ता आहे, प्रातिभासिक आहे. आणि इथं कसं होतं हे ज्ञान होतं म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय? तर म्हणजे जसं स्वप्न बघत असतो की नाही आपण, तर स्वप्नामधलं सगळं खरं वाटतं. स्वप्नामध्ये जर काही बघितलं की आपल्याला कोणी काहीतरी चूक केली, आपण गुन्हा केलाय आणि पळतोय तो, त्याच्या पाठीमागे पोलीस लागलेत. स्वप्नामध्ये पळतोय 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 खूप, आणि त्याला पोलीस पकडतील आता, आणि तो जागा झाला तेवढा. तर आता स्वप्नद्रष्टा जागृत द्रष्टा झाला. मग जागा झाल्यावरती त्याला पोलिसांची भीती वाटेल का, मी गुन्हा केला असं वाटेल का? नाही, तसंच येतं पण. म्हणून हे ज्ञान, ज्ञान म्हणजे आपलं स्वरूप कळणं आहेच ते. फक्त आता त्याच्यावरती काय झालंय, आवरण पडलंय, मी नको ते समजते स्वतःला, मग त्यालाच अज्ञान. म्हणून अज्ञानेन आवृतम ज्ञानम म्हटलंय. आणि त्याच्यामुळे सगळे जंतू, सगळे मनुष्य काय होतो, मोहित झालेला आहे. आणि इथे म्हणजे नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू. विभू म्हणजे इथे परमात्माच. विभू म्हणजे काय, तर म्हणे विशेषण भाती. आता परमेश्वरच झालाय सगळं, आता दुसरं काही आहे का त्याच्या व्यतिरिक्त? तर म्हणे इथं विभू म्हंटलंय ना, एकम वही, एकम वही, आता एकच आहे, स्यात विबभूव. आता म्हणे एकच आहे, पण तो कसा झाला, अनेक झाला. एकच आहे पण तो अनेक झाला. मग अनेक झाल्यामुळे एकम सत, एकच सॉरी म्हणजे एकच होता तो, आणि त्याने अनेक झाला, एकच अनेक झाला, विवर्त. जसं एखादा आरसे आरसे असे लावलेले असतात, आणि तिथे एक जण जाऊन उभा राहिला, तो अरे इतके जण, तो घाबरला, खूप जण आहेत तिथे. अरे तूच आहेस, कारण तुझंच प्रतिबिंब सगळीकडे पडले. तसंच एकच परमात्म तत्व आहे, त्या परमात्म तत्वाचंच हे प्रतिबिंब आहेत सगळे. अशा तऱ्हेने झालेला आहे तो. आणि जे विभू म्हणजे काय, जे जिथं आहे तिथे नसणं. जे अनेक, अनेक आहे का, परमात्मा तत्व एकच आहे, पण ते अनेक दिसतं. म्हणून मग नाना आकार विकार, सगळे सगळे इतके प्राणी, इतके पशु पक्षी, झाडं, नदी नाल्या, असं सगळं झालंय. ते वेगळं आहे का, तर ते तेच आहे. म्हणून म्हणे असा हा विभू आहे, असा हा परमात्मा आहे, तोच सगळीकडे आहे. म्हणून तो व्यापक आहे. आणि तो व्यापक परमात्म्याला कुठल्या, कारण तो त्याच्या सगळ्यांच्या पलीकडचा असल्यामुळे त्याला कुठले पापही लागत नाही, पुण्यही होत नाही. अज्ञानाने ज्ञानावृत्त असल्यामुळे मनुष्य काय होतो, मोहात पडतो, म्हणजे चुकीचं समजून घेतो. आता पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे, आणि साक्षी ही होऊन ठके, एरी गोटी कायसे. पै मूर्तीचे निमेळे, तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे, मिळे दादुलियाचे. म्हणे आता इथं काय म्हणे, पाप पुण्य अशेषे. हे पाप आणि पुण्य कसं आहे, या सगळ्या प्राण्यांकडनं सर्व पाप पुण्य घडत असतं की नाही, पण तो त्याच्याकडे बघत नाही. एवढंच काय, पण साक्षी पण होऊन राहत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला, तो काहीच होत नाही. जसा सूर्य, ते मूर्तीचे मिळे, तो मूर्तची होऊन खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. पण म्हणे तो शरीराच्या संगतीने साकार होऊन अनेक लीला करतो, तरी पण त्याचा अमूर्तपणामध्ये मलिनता येत नाही, तो अमूर्तच राहतो. म्हणजे एकच सूर्याचं बिंब, एकच सूर्य आहे आकाशामध्ये, पण तो अनेक मडके ठेवले, त्यात कारण भरपूर पाणी आहे, आणि त्या प्रत्येक मडक्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं, म्हणून अनेक सूर्य झाले का, एकच सूर्य. पाणी हल्लं तर तो सूर्य हल्ला का,
पाणी गढूळ झालं तर सूर्य गढूळ झाला का? सूर्य जिथे त्याला काहीच लागत नाही. पाणी संपून गेलं, मडकं फुटून गेलं तर त्याला काही झालं का? नाही. तसंच आहे, म्हणजे परमात्मा तत्व एकच आहे. ते शरीराच्या संगतीने म्हणजे प्रत्येक मडक्याबरोबर ते प्रतिबिंब दिसतं. म्हणजे ते प्रत्येक मडकं म्हणजे प्रत्येकाचे शरीर अशी तो अनेक असल्याची लीला करतो, आहे मात्र एकच. त्याप्रमाणे त्याला त्यात मलिनता येत नाही. तो जगताची उत्पत्ती पालन संहार करत असतो, पण त्याच्याबद्दल त्याला काय होतं, स्वरूपाबद्दल बोललं जातं. हे केवळ म्हणजे त्याच्या स्वरूपाबद्दल जगात बोललं जातं ते केवळ अज्ञानच आहे. म्हणे जो सृजी पाळी संवारी ऐसे बोलती जे चराचरी. अरे त्याने काय केली, रचना सृष्टी केली, अरे तोच पालन करणार आहे, तोच संहार करणार आहे, हे जे बोललं जातं ते अज्ञान गावदारी पंडुकुमारा. अरे हे अज्ञानच आहे. कसं अज्ञान आहे ते पुढे सांगितलं. हे ज्ञानानेच अज्ञान जातं. म्हणून तो म्हणतो अरे तोच करणार आहे, तोच करतोय, तर त्याला कर्तपणच नाहीये, अकर्ता. म्हणून आधी सुरुवातीला सांगितलं संबंध रहित संबंध, अकारण कारण आहे तो सगळ्यांचा, त्याच्यापासून उत्पन्न झाला, बरोबर आहे, पण तो कशातच नाहीये. म्हणून नत्व म्हणजे तुम्ही न तेषु ते मही, ते माझ्यात नाही असं सांगितलं परमात्म्याने. मी जरी सगळ्यांमध्ये असेल तरी ते माझ्यात नाहीये. अशा तऱ्हेने म्हणजे समुद्रामध्ये लाटा बुडबुडे तरंग असतील, पण त्याच्याशिवाय पण तो राहू शकतो, त्याच्यामुळे तो आहे का? तर इथे तसंच हा परमात्मा असा आहे. मग ते काय पुढचा श्लोक बघा किती सुंदर पुढच्या ह्याच्यात सांगितलं, की म्हणे ज्ञानेन तु तद्ज्ञानम, ज्ञानेन तु तद्ज्ञानम नाशितमात्म नाशितमात्मनः येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ज्ञानेन तु तदज्ञानम् येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. म्हणे ज्याप्रमाणे अज्ञान, हे जे काय ना, ज्याप्रमाणे अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट होतं. अज्ञान कशाने नष्ट होतं? परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाने. तसंच कसं नष्ट होतं? आता इथे कसं माहितीये का, अज्ञान नष्ट झालं असं म्हणजे असं आता नष्ट कसं झालं हे कसं कळणार? आणि जिथं स्थूल बुद्धी आहे तिथे हे कळूच शकत नाही. खर तर ह्या सगळ्या उपाधी आहेत बर का, कुठल्या शरीर मन वगैरे सगळ्या बुद्धी, या उपाधी आहेत. या उपाधी कशामुळे चालतायत तर म्हणे ह्या चैतन्यामुळे, आत्म्यामुळे. मग ह्या उपाधी ज्या आहेत ना, ह्या उपाधी आहेत, आणि त्याच्यामुळे त्या उपाधी आणि परमात्मा वेगवेगळे आहेत की नाही. मग म्हणे कसं काय असं होईल? उपाधींना धरून बघितलं तर समजतच नाही. शरीर आत्मा कसं होईल, मन आत्मा कसं होईल, बुद्धी आत्मा कसं होईल? म्हणजे ज्ञानेन तू तद अज्ञानम येषाम नाशितम आत्मनः. आता इथं नाशित अशित म्हटलं ना, अशितचा अर्थ होतो मुक्तम, भोग घेणं. जो आत्म्याचा भोग घेतो म्हणजे जो आत्म्याला जाणतो तो समजतो, बाकीचं नाही. म्हणजे तिथे पण त्याचं जे अज्ञान आहे ना, परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झालं. परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झालं. परमात्म्याचं ज्ञान व्हायचं म्हणजे काय असं वेगळं काही करावं लागतं का, आणावं लागतं का? तसं नाही, फक्त समजून घ्यावं लागतं. आणि त्याचं हे ज्ञान आहे ना, कशाप्रमाणे झालं? आता सूर्य आहे, आता सूर्य तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयते तत्परम. आता सूर्याप्रमाणे परमात्म्याचं म्हणजे हा व्यापक आहे, असं हे स्वरूपाला प्रकाशित करतो. जसं सूर्य आहे, आता सूर्य आकाशात असला आणि खूप ढग असले तरी काय म्हणतो, आज सूर्यच नाहीये, मग आपण म्हणतो ढगाळ वातावरण आहे. पण सूर्य असतो तिथे, फक्त त्याच्यावरती ढग आलेले असतो. आपल्या डोळ्यांना तो सूर्य दिसत नसतो, ढग बाजूला झाले की सूर्य दिसतो. तसंच आहे अज्ञानाने काय होतं, म्हणे ज्ञानेन तू तद्ज्ञानम, तो सूर्य आहे असं जाणणं,
ते ढग बाजूला झाले की आपोआप सूर्य दिसतो. आणि ते ढग असताना सुद्धा सूर्य असतो. आणि आपले डोळे कसे आहेत, आपल्या डोळ्याला सगळं दिसतं, पण आता समजा डोळ्यांसमोर असं नुसतं बोट जरी धरलं असं समोर, तरी सुद्धा काहीच दिसत नाही. दिसतं का? नाही दिसत. मग हे सूर्य हा आहे, पण सूर्य ढगान, आता हे सूर्य जे ना, सूर्य म्हणजे ढग आहे का? सूर्य ढग आहे का? नाही. तरी पण ते काय होतं म्हणजे सूर्य ढग नाहीये, ढगाने आच्छादले गेले. सूर्य आणि ढग वेगवेगळे की नाही? तसंच आहे इथे. हे अज्ञान आहे ना, हे फक्त आहे ते ज्ञान करण्यासाठी अज्ञानाला फक्त बाजूला करावं लागतं. जसं हे ढग बाजूला होऊन जातात आणि मग काय होतं, म्हणजे ते प्रकाशित होतं. कशा प्रकारे? सूर्याप्रमाणे. आता सूर्य होताच, त्याचा प्रकाश होता, ढग बाजूला झाल्या बरोबर तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयति तत्परम. ते सूर्य ज्ञान सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतो. ज्ञानाने ते समजता रे हे परमात्मा स्वरूप आहे, दुसरं काहीच नाही. आणि अशा तऱ्हेने इथे सांगितलं की म्हणजे आदित्यवत ज्ञानम, प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखं स्पष्ट दिसतं. अज्ञान निघून जातं, जसं सूर्य उगवला की अंधकार निघून जातो त्याप्रमाणे. आणि ज्यांना कळत नाही ते अज्ञानी असतात असं सांगितलं. तेच समजतात हे मूर्त स्वरूपाला आलंय, हालतय, हे ते होतंय. मग इथे पण जे अज्ञान जे समूळ तुटे, ते ज्ञानीचे मसे रे फिटे, मग अकर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. आणि अशा प्रकारे जेव्हा अज्ञान समूळ नष्ट होतं, आणि अज्ञान समूळ नष्ट कसं होईल? जाणूनच. आता एखाद्या गोष्टीची माहिती नाही आहे, ती माहिती करून घेतली की त्याच्यातले सगळे गैरसमज ते काय होतं, ते सगळं जातं की नाही. आता माहितीच नसतं कसं वापरायचं, वापरून वापरून थकतो. ते मोबाईल शिकावं लागतं की नाही तुम्हाला? करताच येत नाही, किती करतो करताच येत नाही, करतं कसं? मग मग काय करतात? शिकतात कोणाकडनं तरी. मग तो सांगतो असं असं करा. मग एकदा नीट समजून घेतलं की मग परत हे होतं का? एकदा नीट समजून घेतलं की परत काहीही गफलत होत नाही. होते का? नाही होत. मग इथे तसंच आहे. एकदा समजलं की, म्हणजे एकदा समजलं ती दोरी आहे, मग साप दिसेल का? दोरीचं ज्ञान झाल्याबरोबर साप नष्ट होतो. तसंच इथे पण आहे. इथे म्हणे जे जे अज्ञान समूळ, म्हणजे बरोबर जाणून घेणं म्हणजे अज्ञान नष्ट होणं. दुसरं प्राप्त काहीच करायचं नाही आहे, ते फक्त जाणून घ्यायचं आहे. म्हणून इथं म्हटलं हे की ज्ञानेन तू तद अज्ञानम तेषाम नाशित महात्मनः, आणि तेषाम आदित्यवत ज्ञानम प्रकाशयति तत्परम. म्हणजे अशा तऱ्हेने आदित्यसारखं ते समजणं खूप कठीण आहे. पण अज्ञान आहे ना, अज्ञान स्थूल बुद्धीने नाही समजू शकत. उपाधीशी खूप तादात्म्य असताना नाही समजू शकत. अरे हे मन आहे, हे शरीर आहे, हे मन आहे, हे बुद्धी आहे. हे बुद्धी आणि मन शरीर कशामुळे चालतं हे त्याला समजायचंय. जसं ते टॉर्च आहे ना, टॉर्च मध्ये ते बल्ब लागलाय, तर त्याच्या पाठीमागे सेल आहे. त्या बल्बने ठरवलं मी कशामुळे प्रकाशित होतो बघायचं, त्याला बघता येतं का? नाही. पण त्याला समजून घेता येतं की अरे मागे असलेल्या सेलमुळे मी प्रकाशित होतो. आणि एकदा का जाणलं की मग त्याला परत मोह होईल का? नाही होणार. मग तसंच इथे पण आहे. तर इथे कसं आहे, ते अज्ञान समूळ तुटे, ते भ्रांतीचे मैसरे फिटे, मग अकर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. अशा तऱ्हेने भ्रमाची काळजी दूर होते, कसे? अज्ञान समूळ नष्ट झाल्यावरती. आणि मग त्याला ईश्वराचं अकर्तृत्व वास्तव रूपाने पटतं. ईश्वर अकर्तृत्व, आणि नाहीतर पटत नाही. तो ईश्वरच करणार आहे, तोच करतो, तोच हे करतो. आणि मग बघ ना, असं कसं बनवलं, आणि लोक विचारतात की असं कसं बनवलं देवाने, हे देव असा कसा, हे असं कसं करतो, हे इतके वाईट वागतात तरी त्यांना तसं हे मिळतं, हे असं कसं करतात, हे लोक असे का वागतात? खूप प्रश्न पडतो. ईश्वर असा का? ईश्वरच करतो. ईश्वर काहीच करत नाही. परमात्मा स्वरूप तर काहीच करत नाही. आणि अशा तऱ्हेने इथं त्याची खात्री पटेल, हा जीव हा मूळता परमात्माचा आहे खरं तर. मग जीव लोक पुढे जाऊन म्हटलेलंच आहे. मग आता वेगळा आहे का दुसरा हा कोणी?
नाही म्हणे. एक एथ ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोच मी हे स्वभावता आधीचे आहे. वेगळं काहीच नाही, मीच आहे. मग इथे बडे जसा मी आत्मा आहे असा अनुभव आला की म्हणे परमात्मा अकर्ता आहे आणि त्यामुळे मी पण अकर्ता आहे असा त्याला प्रत्यय येतो. म्हणजेच परमात्म्याचं स्वरूप असं आहे आणि तेच माझं स्वरूप आहे असं जाणलं की तो सुद्धा अकर्ता होतो, असं त्यांनी जाणलं. ऐसे विवेके उदो चित्ती, तया सुभे दुःखैच्या त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. आणि ज्याच्या ठिकाणी म्हणे विवेके उदो चित्ती, विवेक उदयाला आला, विवेक उत्पन्न झाला, त्याच तयासी भेदू कैसा त्रिजगती. आणि मग म्हणे अशा पुरुषाला त्रैलोक्यामध्ये भेद कसा दिसेल विवेक आल्यानंतर. जसं त्या लाटेने जाणलं की माझ्या अंतरंगात पाणी आहे, मी समुद्रमय आहे, सगळं हे पाणीमय आहे समुद्र, आणि मी पण पाणी आहे माझ्या अंतरंगात. तर म्हणे या सगळ्या लाटांच्या अंतरंगात पण पाणी आहे. मग तिला जाणवेल का भेद? तिथे भेद दिसेल का? तिला सगळं एकच दिसेल. कोणाला? त्या लाटेला. तसंच म्हणे विवेकाने जो विवेक उदय झाल्यानंतर तयासु भेदू कैसा त्रिजगती, अरे हे दुसरं काय आहे त्रैलोक्य मध्ये? भेद कसला आहे? एकच आहे, एकच तत्व, फक्त असं प्रत्ययाला येतं, दिसतंय. खरं तर तो एकच परमात्मा तत्व. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त, आणि ते आपल्या अनुभवाने सगळं जग मुक्त आहे असं बघतो. जैसी पूर्व दिशेच्या रावळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. म्हणजे ज्याप्रमाणे पूर्व दिशेला, आता इथं काय म्हटलं, जैसे पूर्व दिशेच्या रावळी, म्हणजे म्हणे पूर्व दिशेच्या राजवाड्यात जसा सूर्योदय, पूर्व दिशेला राजवाड्याचं रूपक दिलं, जसं पूर्व रावळी घर किंवा मंदिर किंवा राजवाडा, म्हणजे पूर्व दिशेच्या राजवाड्याला जर सूर्य उदया येताची सूर्य दिवाळी, सूर्य उदयाला आल्याबरोबर प्रकाशाची दिवाळी सुरू होते की नाही, प्रकाशच प्रकाश सगळीकडे दिसतो. की एरी ही दिशा ती याची काळी, काळीमा नाही. आणि मग तसं इतर सर्व दिशांमध्ये अंधकार नाहीसा होतो. आता बघा, आता इथे ना एकच आहे परमात्मा, तो अनेक दिसतो आहे, तो अनेकतेत दिसतोय, हेच तर अज्ञान आहे. परमात्मा तत्व एकच आहे. ज्यावेळेस आपण एखादा काच सरळ असतो आणि त्याच्यामधून सूर्याचं किरण जातात, त्यावेळेस दुसरं काही दिसतं का? सरळ सरळ दिसतो. पण जर प्रिझम असेल, लोलक असेल, आणि लोलकातनं जर गेलं तर मग काय होतं? वेगवेगळं दिसतं की नाही? तसंच हे पण आहे. म्हणजे इथे पण आधी पण तेच सांगितलं. हा जो ईश्वर आहे तो काही करत नाही, तो करता नाही. परमात्माच म्हणजे करता होत नाही. आधी प्रभू म्हटलं, आता विभू म्हटलं मध्ये. दोन्हींनी तेच सांगायचा प्रयत्न केला. आणि आता पण सांगतात, हे जे असं परमात्म्याचं ज्ञान आहे, एकतेचं ज्ञान आहे, ते कसं, हे ज्ञान अज्ञानाला नष्ट करून टाकतं. आणि ज्ञान झालं म्हणजे अज्ञान नष्ट झालं. एखादा एक गरीब माणूस होता, एक ते म्हातारीचं उदाहरण सांगता बरं. ती म्हातारी म्हणे तिथे बाहेर, मंदिराच्या बाहेर भीक मागायची. आणि मग तिला एका दिवस एका साधू विचारलं, अगं बाई तू का मागतेस, तुला मुलगा नाही का? म्हणे हो मुलगा आहे, परदेशात नोकरी करतो. हो. मग तो काही पाठवत नाही का? पाठवतो ना म्हणे. आधी तर त्याने दिलेले पैसे होते तोपर्यंत मी जगले, आता पाठवतो तो. काय पाठवतो? रोज काय, दरवेळेस एक कागद येतो म्हणे काहीतरी. मग तो जातो तिच्याकडे, कुठे येतो तो कागद, दाखव. मग ते काय म्हणे, मी माझ्या इथे तिथे भिंतीला सगळे चिटकवून ठेवले सगळे कागद. मग तो जातो आणि बघतो, तर ते सगळे त्यांनी पाठवलेले काय असतात, पैशांचे ड्राफ्ट किंवा चेक असतात, तिने असे चिटकवून ठेवले. तर म्हणतो अरे बाबा, ते सांगतो अगं बाई तू किती श्रीमंत आहे, तुझ्याजवळ एवढं मोठं धन आहे आणि तू काय भीक मागते? अरे दर महिन्याला तो किती 50,000 पाठवतोय आणि तू थोड्याशा 10-15 रोज भीक मागते. पण तिला माहितीच नाही. तसंच या उपाधींच्या संघामध्ये अज्ञानाने माहितीच होत नाही जीवाला की मी असा सर्व व्यापक, सर्वात्मा, सगळ्याकडे असा असा मुक्त असा परमेश्वर आहे. ते गुरूंनी सांगावं लागतं, गुरूंच्या उपदेशाने कळलं की मग तो होतो. जसं त्या
विवेकानंदांचीच गोष्ट आहे तिथे आहे का, सिंहाच्या पिल्लाला हरणीने पाळलं आणि मग जेव्हा सिंह आला तिथे तर त्याने बघितलं, तो त्याला घेऊन गेला, बघ बघ प्रतिबिंब दाखवलं, तू कोण आहे? सिंह आहे, चल डरकाळी फोड. त्याला करताच येत नव्हतं. म्हणून त्याने चिंतन केलं 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 आणि मग एक दिवस त्याला, आणि रोज प्रयत्न केला डरकाळी फोडायचा. आणि मग एक दिवस जोरात डरकाळी फुटली आणि मग तोच एकदम हे झाला, अरे मी सिंह आहे. मग तो आता एकदम दिमाखात निघून गेला. म्हणजे काही करावं लागलं का वेगळं, तो समजत होता मी हरिण, आता काय झालं, मी सिंह आहे. तसंच इथे पण जसे जैसे पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, की एरी ही दिशा येते काळी, काळीमान आहे. आणि अशा प्रकारे इथे प्रकाशाची दिवाळी होते तसं, आणि इतर सगळा अंधकार नाहीसा होतो त्याप्रमाणे हे ज्ञानाचा उदय झाल्यावरती अज्ञान नाहीसा होतो. सूर्य उगवल्याबरोबर अंधार जसा नाहीसा होतो. आदित्यव ज्ञानम म्हटलंय, आदित्य सूर्यासारखं ज्ञान आहे. सूर्यासारखं ज्ञान म्हणजे काय, सूर्य उगवल्याबरोबर प्रकाश येतो आणि प्रकाशाने अंधकार नाहीसा होतो. तसंच हे समजल्याबरोबर हे जी चुकीची समज होती ती निघून गेली आणि मी कोण हे समजल्यामुळे ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे ज्ञान होतच, अज्ञान दूर झालं. अशा तऱ्हेने सांगितलं इथे. मग आता हे जे काय आहे ना, काय म्हणतायत की इथे आत्मनिष्ठ असं झाला असं जाणून घेतलं की मग काय होतं, ह्या आत्मनिष्ठाला जन्म मरण होतं का हो? असं ज्ञान झाल्याने काय होतं? मग त्याचं वर्णन करतायत पुढच्या श्लोकामध्ये. काय वर्णन करतायत ते म्हणतात की तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणाः गच्छन्ति अपनुरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठा तत्परायणाः गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. आणि असा जो आहे ज्याने जाणून घेतलं, आता इथे सांगितलं, मग याने ह्याला ज्ञान झाल्यानंतर इथं काहीच राहत नाही, भेदच राहत नाही तिन्ही जगामध्ये, तो त्यालाच बघतो परमात्म्याला आणि स्वतःमध्ये पण परमात्म्यालाच बघतो. जसं त्या लाटेसारखं ती सगळ्यांमध्ये ते स्वतःलाच बघते किंवा त्या परमात्म्यालाच बघते, म्हणजे त्या सागरालाच बघते, पाण्याला बघते, दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्याप्रमाणे म्हणजे ज्याची बुद्धी काय झाली, तद्बुद्धयस्तद आत्मान, ज्याची बुद्धी परमात्म तत्वात लीन झाली आहे, तन्निष्ठा तत्परायण, त्याच्याशी निष्ठा प्राप्त झाली, म्हणजे त्याच्यामध्ये दृढ समज, निष्ठा म्हणजे दृढता प्राप्त झाली आहे. नितराम त्यासाठी निष्ठा, ती कधी हालत नाही, डगबगत नाही अशी समज. आणि मग तत्परायण त्याच्याशी तद्रूप झाले आहे, म्हणजे आता पक्क समजले मी कोण आहे असं, आणि मग नंतर तो कधी त्याच्यापासून ढळत नाही आणि तद्रूप झालाय त्याच्याशी. गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः. आणि अशा प्रकारे तो त्याच्याशी एकनिष्ठ आहे, कशाशी, परमात्मा स्वरूपाशी. ज्ञानाने त्याचे सगळे काय झालं, निर्धूत कल्मष. कल्मष म्हणजे पाप, कल्मष म्हणजे पाप, पाप म्हणजे वासना, वासना म्हणजे इच्छा, अनेक प्रकारच्या कर्मफळ. ह्या पाप पुण्यात्मक, हे जे पाप पुण्यात्मक दोष पूर्णपणे नाहीसे झाले, कल्मष. आणि तो काय होतो मग, तो कसा होतो, गच्छन्ति पुनरावृत्ती, त्याच्यामध्ये परत पुनरावृत्ती येत नाही, जन्म मरण नाही येत. म्हणे अशा तऱ्हेने जन्म घेणं नाही लागत. तो पुरुष कसा होता म्हणे की परत त्याला यावं लागत नाही, परत जन्मरहित पुरुष जन्मरहित होतो, जन्म घ्यावा लागत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो, तो मोक्ष प्राप्त करून घेतो. तद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुढे म्हटले जिथं जिथं गेल्यावरती परत यावं लागत नाही.
आता कुठे बाहेर परदेशात गेले तर विसा घेऊन जातात, ट्रॅव्हल विसा 1 महिन्याचा. तो संपला की यावं लागतं, नाही तर मग तुरुंगात जावं लागतं. मग 3 महिन्याचा, मग तरी सुद्धा, मग आता 5 वर्षाचा, असं तरी सुद्धा. मग आता इथं काय झालं, कायमचं नागरिकत्व मिळालं. आता परत कोणी काढेल का तिथनं? त्या देशात नाही, आता तो नागरिक झाला, तिथं कोणी काढू शकणार नाही. किंवा त्याला तिथून जावं लागणार नाही. तर इथे म्हणे जन्म घ्यावा लागत नाही, जावं लागतं म्हणे. आता कितीही चांगलं कर्म केलं, पुण्यकर्म केलं, तर स्वर्गलोक मिळेल. परत स्वर्गलोकात नाही, पुण्य शून्य झाला यावंच लागेल. म्हणजे पैसे संपले की यावं लागतं की नाही, तसं. आता इथं पैसे पुण्य पापाचा प्रश्नच नाहीये. याचे पुण्य पापच नष्ट होऊन गेले का? कारण तद्बुद्धयस्तदात्मानं, त्याने जाणलं. कसं? की ते बुद्धी त्याची जाणते की ते परमात्मा स्वरूपच मी आहे, दुसरं काही नाही. बुद्धीतच समजून घ्यावं लागतं. जसा तो भरकटणारा भिकारी, भटकणारा, त्याला पकडलं सैनिकांनी, त्यांना वाटलं आता काय झालं, आणि त्याला नेलं. आणि मग त्याची खून पटली, आणि तो राजपुत्र होता. आणि आता त्याला समजलं ज्या क्षणी की मी राजपुत्र आहे आणि सगळं राज्य माझंच आहे, त्यास तो भीक मागेल का परत? आणि परत त्याला आता भ्रम होईल का की मी भिकारी आहे? नाही होणार ना. एकदा का समजलं की, एकदा जाणून घेतलं, त्यांना सांगितलं त्याच्या ह्याच्या मंत्र्याने, राजाने, असं असं तू आहेस बघ, असं असं सगळं पुन्हा. आणि मग ज्यांना जो काही त्याला सांभाळत त्याच्याबरोबर होता, तो त्याला पण विचारलं, त्याने तसंच सांगितलं कुठे भेटलं होतं, काय काय. मग सगळं झाल्यानंतर त्याला खरी खरी ओळख पटली, खून पटली. मग जाईल का तो? त्याच्यामध्ये काही होईल का? आता तो राजासारखा राहील. तसंच आहे इथे. तद्बुद्ध यस, त्याच्या बुद्धीत आता पक्क आहे मी राजा आहे. आधी काय होतं, मी भिकारी. आता काय झालं, तद्बुद्ध तदात्मान, मी आधी जीव होतो, स्त्री पुरुष म्हणजे शरीर होतो. आता काय आहे, मी ते सच्चिदानंद स्वरूप. कसं आहे म्हणे, म्हणे ज्ञातश्चेत निर्भय भवेत. कसा? की मी आता आत्मस्वरूप आहे, न अहम जीव, मी जीव नाही. असं जाणल्या बरोबर बुद्धयस, त्या बुद्धीमध्ये त्याने परमात्मा तत्व जाणल्याने तो त्याच्यातच लीन होतो, तेच बनून जातो. कारण इथे ही विशेषता आहे, कारण स्वतःला स्वतः जाणणं आहे ना. जसं स्वप्नातनं जागा झाल्यानंतर जागा बनला, आणि स्वप्न बघणारा आणि जागा होणारा वेगळा वेगळा असतो का? एकच असतो. तो स्वप्नद्रष्टा होता, तोच आता जागृत द्रष्टा झाला, ते एकच एकरूप होऊन गेले. आणि जागा झाल्यानंतर स्वप्नातलं कुठलंही दुःख आणि कुठलीही समज नाही येत. जसं ते राजा जनकांनी याला प्रश्न विचारला. राजा जनकांनी एकदा स्वप्न बघितलं, ते भिकारी झाले, दारोदार भीक मागतायत, इतके कळवळतायत, त्यांना कोणी भीक देत नाही. आणि ते उठले, आणि त्यांना अतिशय हे वाटायला लागलं, मी कोण आहे? प्रश्न उत्पन्न झाला, मी कोण आहे? मी राजा आहे की मी भिकारी आहे? गेले गुरुंकडे, गुरुंना विचारलं. मग गुरु म्हणाले की अरे तू राजा पण नाहीयेस, तू भिकारी पण नाहीयेस, तू राजा पण नाही. अरे असं कसं मी राजा पण नाही? तू त्या आत्मस्वरूपाचा राजा आहेस, आत्मसाम्राज्य रूपी सम्राट, राज्याचा सम्राट आहेस तू. मग ज्यावेळेस त्यांना कळलं की मी काय आहे, म्हणजे स्वप्न अवस्था पण प्रतीती आहे, जागृत अवस्था पण, ही पण नष्ट होणारी सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता. स्वप्न प्रातिभासिक सत्ता आहे, पारमार्थिक सत्तेने सत्ता जी आहे ती म्हणजे मी कोण आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, दुसरं कोणीच नाही. अशी त्याची बुद्धी पक्की झाली. आता परमार्थ सत्य, परमार्थमय बुद्धी झाली, म्हणून तद्बुद्धयस तदात्मानं तन्निष्ठा तत्परायण. आणि निष्ठा झाली. आता डळमळीत होतं का? नाही. आता पळतो का तो? नाही. म्हणे तन्निष्ठा तत्परायण. आता राजाचे सेवक सैनिक आले तर तो पळतो का? अरे ते राजाचे सैनिक येऊन त्याला सलाम करतील. मग आता इथे म्हणे तदात्मानं, तो स्वतः तो एकच तोच आहे असं त्याने जाणलं. आणि मग तन्निष्ठा तत्परायण, त्याच्यात निष्ठा प्राप्त झाली, स्थिर झाला तो. आता काही डळमळीत नाही, एकदा समजलं. आणि मग तत्परायण, हो त्याला परायण पण आहे, म्हणजे त्याच्यात लीन पण झाला. आणि मग तद्रूप झाला. आणि मग अशा वेळेस त्याला काय होतं की जन्म मरण नाही, तो तिथून परत आवृत्ती होत नाही, त्याची पुनरावृत्ती परत परत येत नाही. नाहीतर काय होईल, पुनरपी जननी जठरे शयनम, परत 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 असं होतं नाही का. परत परत जन्म मरण, जन्म मरण. मग ते कशामुळे? वासनेमुळे.
आता इथं वासना नाहीये, वासनेच्या पलीकडचं जे तत्व आहे ते त्याला समजलं, ते नष्ट झालं. आता इथं बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदयात गिवस जयाची या हृदयात गिवसती आले तयासी समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. आता म्हणे बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीने निश्चय केला जातो. बुद्धीमध्ये निश्चय झाला पाहिजे. तर आत्मसाक्षात्काराचा निर्णय बुद्धीच्या निश्चयाने केला जातो. म्हणून बुद्धीला फार महत्व आहे. हा संसार स्वप्नतुल्य आहे. रागद्वेष म्हणजे हे रागद्वेष कुठे आहे? बुद्ध्या सत्यम प्रवर्तते, आत्मस्वरूपात नाही. मग हे आत्मस्वरूप आपण आहोत, हे बाकीचं नाही आहोत, हे बुद्धीने कळावं लागतं. आणि बुद्धीमध्ये एकदा संवाद झाले की बरोबर होतं, है ना. सूक्ष्मया अग्रया बुद्ध्या, त्याला कसं जाणलं जातं? सूक्ष्म आणि अतिशय शुद्ध सूक्ष्म एकाग्र बुद्धीने जाणलं जातं. आणि निश्चय करावा लागतो त्याचा. आणि एकदा निश्चय केला की मग झालं. म्हणून म्हणजे यमे वैश ऋणुते तेन लभ्य तस्यैव आत्मा विवृणुते तनुस्वाम, असं कठोपनिषद म्हटलं नाही का. म्हणे कसं आहे की जो त्याचा निश्चय करतो मिळवायचं असं, यम एव एष वृणुते, वृणुते म्हणजे त्याचा चयन करतो, त्याचा निर्णय घेतो, त्याला त्याची निवड करतो आणि पक्क ठरवतो, त्यालाच मिळतो तो. यमे वैश ऋणुते तेन लभ्य, त्याला मिळतो. तस एव आत्मा विवृणुते तनुस्वाम, त्याच्या याच्यात तो प्रकट होतो, स्वतःहून स्वतःला उकळून देतो. नाहीतर मग न बहुधा श्रुतेन न प्रवचनेन नायमात्मा बलहीनेन लभ्य, असं कोणालाही मिळत. पक्का निश्चय त्यावेळेस निर्धार पाहिजे. आणि अशा तऱ्हेने बुद्धीचा साक्षात्काराचा निर्णय बुद्धीच्या निश्चयाने झाला म्हणजे साधक काय होतो? स्वतःला ब्रह्मरूप मानतो आणि आत्मस्वरूप प्राप्त होतं त्याला. त्याच्यामध्ये तो काय होतो? स्थित होतो. आणि ते काय एकदम एका क्षणात नाही होत. तो मी ते आत्मस्वरूप आहे असं सतत बुद्धीमध्ये निश्चय करून करून प्रत्येक ठिकाणी तो बघत असतो, मी आत्मस्वरूप आहे. आणि अशा सतत अभ्यास आणि निधिध्यासने त्यालाच अहमग्रह उपासना म्हणतात. आणि मग त्याच्याने तो काय होतो? आत्मस्वरूप होतो, त्या सातत्य राखतो. आणि असं जे आहे ऐसे व्यापक ज्ञान भले जा जयाची या हृदयात गिवसती आले तयाशी समता दृष्टी बोले विशेषू काही. आणि सर्व व्यापक उत्कृष्ट असं ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये शोध घेत येत आहे त्याचीच त्याला अभेद दृष्टी प्राप्त होते, त्याचा शोध घेत येतो. म्हणूनच ते श्लोक आहे यम एव एष वृणुते तेन लभ्य तस्य एष आत्मा विवृणुते. तो स्वतः येतो, दुसऱ्याला नाही करावं लागत. म्हणजे तो असतोच तिथे, तो फक्त प्रकट होतो कारण अज्ञान निश्चय पक्का होतो. आणि मग इथे म्हणे अशा तऱ्हेने त्याप्रमाणे इथं काय होतं म्हणे तो आपल्याला ब्रह्म पाहतात. आता ते पुढे काय म्हटलंय की एक आपणाशी जैसे जे देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. म्हणे जो स्वतःलाच काय बघितलं त्याने, स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहे असं बघितलं, स्वतःला ब्रह्म बघितलं. आणि ब्रह्म बघितल्यानंतर ते काय बघतात? जगामध्ये सगळीकडे ब्रह्मच बघतात असं समजतं. ह्यांच्याबद्दल बोलणं काय आश्चर्य आहे का? नवल आहे का? नाही. कारण म्हटलंच आहे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ब्रह्म जानाति. ब्रह्मवित, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन जातो. आणि परी दैवे जैसे कवतिके काहीची दैन्य न देखे हा विवेक का विवेकू हा न ओळखे भ्रांती ते जेवी. आता म्हणे आता ते जे आपल्याला ब्रह्म पाहतात ते ब्रह्म होऊन जातात हे तर आहे. मग म्हणे खरं भाग्य कौतुकाने देखील दैव पाहत नाही, त्याप्रमाणे विचारा भ्रांतीत सुद्धा येत नाही. आता जर भाग्य आलं तर भाग्य कौतुकाने दैन्य बघायला जातं का? अभाग्य बघायला जातं का? चला बघू बघू कुतूहलाने जातच नाही. भाग्य आलं की दुर्भाग्य गेलंच. तसंच आहे इथे. म्हणजे एकदा काय असं बघितलं की तिथं भ्रांतीला जागा उरत नाही. एकदा समजलं की परत नाही मोह. एकदा ज्ञान झालं ज्ञानाचं स्वरूप पण सांगितलं. ज्ञान झालं
अज्ञान नष्ट होतं आणि परत तिथे मोह उत्पन्न होऊच शकत नाही. आणि इथे म्हणतायत ना तरी म्हणून नोळखे हा विवेकू नोळखे भ्रांती ते जे विवेक झाल्यानंतर भ्रांती होतच नाही. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके कानी मृत्यूकथा. म्हणजे जसं आता एखाद्या मनुष्य व्यसनी मनुष्य असेल, त्याला खूप समजवलं आणि त्याला कळलं, आता त्याने स्वतः समजून घेतलं आता की दारू प्यायची नाही, ती घातक आहे. नाहीतर 2 दारुडे बोलत होते, अरे तुला माहितीये का, हे जे आहे ना ह्याच्याने मरतो माणूस, स्लो पॉयझन आहे. दुसरा म्हटलं म्हणूनच तर मी पितो. एकदा त्यांच्या समोर प्रात्यक्षिक केलं. 2 ग्लासमध्ये एकामध्ये स्वच्छ पाणी ठेवलं आणि एकामध्ये पाणी ठेवलं, एकामध्ये हे ठेवलं दारू. किडे टाकलेत, बारीक बारीक जंतू. त्या दारूत मेले ते. आता ते कशासाठी सांगितलं, अरे हे सगळं जाळतं तुझ्या, तू जिवंत माणूस आहे, तू पितोस, तुझ्या हृदयात तुझ्या आतड्यांना ते जाळतं, तुझ्या लिव्हरला जाळून टाकतं. अशा तऱ्हेने मेलेत बघ, तसं मारतं असं सांगितलं होतं. म्हणूनच तर मी पितो, पोटातले किडे मारायला पाहिजे. मग ही चुकीची समज आहे. जसं आपण हे शरीर मन बुद्धी हे जग हे ते करण्यामध्ये लागतो, पण त्याने समजलं दुसऱ्याने की नाही, हे नाही का चुकीचं आहे, मी पिणार नाही, पक्क पक्क ठरवलं. आणि एकदा का पक्क ठरवलं आणि नाही म्हणजे नाही केलं, मग काय झालं, तो त्याच्यातनं बाहेर निघाला. आता किती समोर आलं तरी त्याला त्याचा मोह होणार नाही. जसं व्यसन तसंच आहे. एकदा का समजलं परत भ्रांती नाही. मग ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके कानी मृत्यू कथा. म्हणे जर कसं आहे, सूर्याला अंधकाराचं स्वप्न पडतं का हो कधी? तो स्वप्नात देखील अंधार बघत नाही. त्याला अंधार दिसत नाही. अमृत असेल, त्या अमृताच्या कानावरती मृत्यूची बातमी कधी जाते का? तसंच हे कशासाठी सांगितलंय की एकदा का म्हणजे तन्निष्ठा तद्बुद्धयस तद हम्म तद्बुद्धयस तद आत्मानं तन्निष्ठा तत्परायण असं झाल्यानंतर परत पुनरावृत्ती नाही, हे सांगण्यासाठी. म्हणजे अशा तऱ्हेने एकदा का अमृत आहे, तिथं अमृताला मृत्यू कसला आहे? अमृत. म्हणजे नाही, मृत होणार नाही. मृत्यूची वार्ताच नाही, मृत्यूची बातमीच ऐकणार नाही तो. आणि जिथं सूर्य आहे, जिथं प्रकाश आहे, त्या प्रकाशाला अंधकार कसा प्राप्त होईल? तो ते स्वप्नात सुद्धा अंधकार बघणार नाही तो, म्हणजेच परत तो येणार नाही. हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा भूती नेदून येणती तैसा ज्ञानी येते. आणि सुंदर माऊलींनी ह्या 3-4 उदाहरणांनी दाखवून दिलं कसं पुनरावृत्ती नाहीये. तो आत्मस्वरूप बनल्यावरती, तो सर्वव्यापक सर्व परमात्मा झाल्यानंतर त्याला कसली पुनरावृत्ती? आता म्हणे परत तो देह नाहीये, या शरीराला मनाला बुद्धीला आपण मी समजतो, या उपाधीशी तादात्म्य करतो म्हणून सगळं असतं. पण आता इथे नाहीये, है ना. शरीराच्या स्तरावरती इकडे तिकडे जातो फिरतोय, मनाच्या स्तरावरती ह्या इच्छेने त्या इच्छेने ते करतो, बुद्धीच्या स्तरावरती विचार विनिमय करतो, है ना. आता मग असं तऱ्हेने वागत असतो. मग आता इथे बुद्धीत जी समज आहे, ती बुद्धीत समज असेल की मी एखादा श्रीमंत माणूस आहे, तर बुद्धीत काय समजतो, मी श्रीमंत आहे, माझ्यासारखा कोणी नाही. एखादी सुंदर स्त्री असेल, ती म्हणजे मी सुंदर आहे, माझ्यासारखी कोणी नाही. तिच्या बुद्धीत येते. कधी कधी भ्रम होत. अतिशय कुरूप याला पण असं वाटायला लागतं की माझ्यासारखा कोणी नाही शक्तिमान, अगदी बारीक असतं, हवेने उडून जाईल, पण त्याला वाटतं माझ्यासारखी ताकद कोण आहे. मग काय होईल? मग त्याची बुद्धीतली समज आहे, ती चुकीच्या समजेने चुकीचं वागेल. बरोबर, ती समज बदलली, ती काय झाली की मग माणूस मग मग काही होत नाही, तिथे ढळत नाही तिच्यातनं. हेच ते राहू दे म्हणे आता. हे असो संतापू कैसा चंद्रू न स्मरे जैसा. अरे चंद्राला कधी दाहकतेची आठवण येईल का? चंद्र इतका आल्हाद देणारा आहे, शांत स्वरूप आहे, त्याला कधी सूर्याची प्रखरतेचा त्याला अनुभव आहे का? किंवा त्याला त्याची आठवण येईल का? नाहीच आहे, कारण त्याचं स्वरूपच तसं नाहीये. भूती नेदू नेणती तैसा ज्ञानी येते. त्याचप्रमाणे तू ज्ञानी पुरुषाला जीवामध्ये आता ज्ञानी पुरुषाला पण जीवामध्ये भेदाची कल्पनाच येत नाही. अरे अभेदता बघतो तो सगळीकडे, तो परमात्मा स्वरूप झालेला आहे, तो आज त्या स्वतःला सच्चिदानंद स्वरूप समजतोय आणि तेच सगळीकडे आहे, ते चैतन्य स्वरूप आहे, तो सगळीकडे तेच आहे. दुसरं त्याला त्याच्यामध्ये सगळ्या जीवमात्रांमध्ये तो सगळ्यांना एकालाच बघतो. यस्मिन सर्वाणि भूतानि एकत्वम अनुपश्यति. त्या सगळ्या भूतमात्रांमध्ये तो एकत्व बघतो, कारण त्याच्यात जे आहे तेच ते सगळ्यांमध्ये बघतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये भेद कसा येईल बरं? भेद येणारच नाही, एकच राहील. अशा तऱ्हेने इथं सांगितलं. आणि आता आपण उद्या पुढचं बघू, काय सुंदर सांगतायत पुढे.
हा जो ज्ञानी आहे, ज्ञानाचे लक्षण सांगितलेत. हा ज्ञानी जो आहे ना, तो कसं वर्तन करतो ते सांगितलं आहे पुढे.